मॅच नंबर 2 आजच्या फायनल डे ची नॉकआउट मधली ही दुसरी मॅच आणि या दुसऱ्या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाले. एका बाजूला प्रथम, दुसऱ्या बाजूला सौरभ वावळ गोल्डी. टीम साहेबा प्रथम क्षेत्ररक्षण करते टॉस जिंकल्यानंतर आणि अष्टविनायक विरार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज आहे. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुणा, गोवा इथ्यानं गाजविला. रायगड, ठाणा गाजविला. या बॉलची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. 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 प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर हाय बाबा. सलामी वीर जोडी ती भारी. थँक्यू डीजे. चला टीम साहेब फिल्डिंग लावून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट करायची आहे. पंचांचा इशारा आलाय. होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पटूंची. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम आणि गोल्डी पहिलं षटक चॅलेंजिंग ओव्हरचं आणि पहिला चेंडूवरती चेंडू हवेमध्ये डायरेक्टली बॉन्ड लाईनच्या बाहेर फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रतीक नमोळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3 मधली कहाणी काही अशी राहिली आहे. पहिल्या दिवसामध्ये जो खेळ राहिला तो थोडासा संथ लो स्कोरिंग मॅचेसना सुद्धा आपण हाय व्होल्टेज होताना बघितलं. कालचा दिवस जर आपण बघितला तर सुरुवात थोडी संत परंतु शेवट जो झालाय तो धमाकेदार झाला होता. आणि त्यानंतर आज रविवारच्या दिवसामध्ये आपण आलोय ज्या ठिकाणी सुरुवात म्हणजे मागील मॅच जर आपण बघितली तशीच 37 धावांची होताना बघितली. झटमधल्या चेंडूला कोणत्या प्रकारे उत्तर न देण्याचा मानस काहीसा गोल्डीचा थोडेसे ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 धावा दाखल करती 1 आणि हे चॅलेंजिंग ओव्हर असल्या कारणाने तुम्हाला इथं 2 मोठे फटके मारणं गरजेचे असणार आहेत येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. गोल्डीमध्ये क्षमता आहे. गोल्डीने मात्र एका धावेसाठी चेंडूला ढकललंय. डिक्लेअरच्या दिशेने सिंगल धाव येताना दिसते. काही मॅचेस 2 षटकानंतर बदलताना सुद्धा आपण पाहिल्या. काही मॅचेसना 2 षटकानंतर चेंज होताना आपण बघितलं आणि त्यामुळे काय ही पहिली इनिंग सजवत असताना तो चेंज तो बदल अष्टविनायक विरारकडून आपल्याला बघायला मिळेल का? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव आली आणि आता 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत येत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे ज्या ठिकाणी सौरभ बावाल गोल्डी मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅप मधून पाठवलं गेलं. रनआउटची संधी आणि पंच तटस्थ असताना कोणती धाव नाही विकेट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 3 आहेत त्यामध्ये 2 मायनस 1 धाव पहिल्या षटकामध्ये धावफलकाला गावली जाते. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. ते जे सांगतील त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे दादा गोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. बॅक फुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा घोर निराशा. प्रदोष बैकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु हा ऑनड्राईचा फटका सर्व मुजम्मिल खानच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अष्टविनायक विरारने खूप चांगला पलटवार आणि कमबॅक करत असताना आपण त्यांना कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये पाहिलं होतं आणि तो संघ आता पहिली फलंदाजी करतोय. अनिकेत मुळे उपस्थित नाही आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये कालचा पहिल्या दिवसाचा खेळ खूप चांगला राहिला. आज या सुपर 12च्या सामन्यांमध्ये म्हणजे नॉकआउट मध्ये त्यांच्याकडून तितक्याच चांगल्या खेळाची अपेक्षा जरूर आहे. समोर साहेबासारखा संघ आणि त्या साहेबासारख्या संघासमोर खेळत असताना 24-25 या धावांपर्यंत जाणं हा पहिला प्रयत्न असेल. 3 धावा दाखल. ओ यावेळेला बाहेर निघणारा चेंडू यष्टीवरती ऑप्शनला उखाडलं गेलंय. फलंदाज प्रतीक नमोळे बाद. त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या शहराची शान हाय रे. विरार शहराची शान हाय रे. आमच्या ऋषी देसाई दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या ऋषी देसाई. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या दिशेने येतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रदोष बैकर. बायकरमॅन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडूला खेळलं. एका धावेसाठी चेंडू गेलाय डिक्लेअर मध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती.
JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 1, 2, 3, let's go. धन्यवाद. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये मुझम्मिल खान यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तुषार समोर मुझम्मिल चांगलं बॅटल रंगेल, गरजेचं आहे. गोल्डीला जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे आणि फक्त जबाबदारी खांद्यावर घेऊन चालणार नाही, तर इथं चौकारांची आतषबाजी करून धाबा बनवणं गरजेचं असणार आहे. कारण 24च्या पुढे धाबा जर नाही बनल्या तर अडचणी वाढतील दुसऱ्या इनिंगमध्ये आणि सामना थोडासा एकतर्फी होता दिसेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यश वाड्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न झाला असफल होत असताना चेंडू करतोय सीमारेषेची सफर. चौकार, 4 धाबा. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा. बिलकुल गाण्याप्रमाणे गोल्डीने सांगितलं, बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आपला किंग. आणि आलाय आणि त्यांना आल्या आल्या ज्या पद्धतीने चौकार लगावलाय तिथे 4 धावांची वर्णी लागली आहे. चौकार आला आणि या चौकाराने थोडंसं धावफलकाला गती प्राप्त होत असताना दिसते. नेक्स्ट बॉल, डाऊन दी ग्राउंड खेळायचा तो अडवण्याचा प्रयत्न, ओमी पालकरच्या जवळून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. डाऊन दी ग्राउंड, चौकार. थँक्यू. हळूहळू जी गती अपेक्षित होती ती गती आता मिळायला लागली आहे. 13 धावा धावफलकावरती लगातार 2 चौकार आलेत. मुझम्मिल खान वरती केलाय हल्ला आणि या हल्ल्यानं खूप मोठा कल्ला या पहिल्या इनिंग मध्ये आता होताना दिसतोय. कोण म्हणतं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये परत मॅच मध्ये येता येत नाही जर का आपल्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये 1 ते 2 ते 3 अशा असतील तर. येण्याचे संकेत आणि कशा पद्धतीने येतो हे दाखवत असताना शानदार बॅटिंगचा दर्जा पेश केलाय गोल्डीनं. यावेळेला पुढ्यात टप्पा पडत असताना कौस्तुभने खूप चांगली फिल्डिंग तिथं केली. झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्याचा काहीसा होता, पण 1 धाव घेण्या वाचून रोखू शकणार नाही. सिंगल धाव येताना दिसली. धावफलकावरती धावा 14 झाल्यात. डाऊन द ग्राउंड खेळायचं तो ऑन साइडला तुषार. हो. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय आणि पाहिलं जाईल गडी बाद आहे की नाही. येस, इट्स नॉट आउट. कारण एल्बोच्या जवळून एल्बोच्या खालचा भाग काहीसा बेल्सला लागला, त्यावेळेला बेल्स डिस्क्लोज झाली होती आणि त्यानंतर चेंडूला यष्टीवरती लावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच जिथं नॉट आउट पंचांनी घोषित केलं. बघा कशा पद्धतीनं हा रनआउटचा अटेम्प्ट केला होता. सागरने जर का चेंडूला सोडलं असतं तरी सुद्धा तो डायरेक्ट हिट झाला असता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव येताना दिसली. षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती अष्टविनायक विरार. आम्ही दुनिया को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. आम्ही दुनिया को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही. थँक्यू.
थँक्यू डिझे. नवीन गोलंदाजी मार्क वरती सागर देसले यांना आपण पाहतोय. सागर देसले त्यांच्या समोर तुषार. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू डॉट. बघा ज्या फ्लो मध्ये सौरभ वावाळ म्हणजेच गोल्डी आहे त्या फ्लोला बघता तुषारने अशा पद्धतीचा फटका मारणं म्हणजे हो इतर रनआउटची संधी आणि अखेरकार रनआउटच्या रूपाने तुषार बाद होतील. कोणती धाव न येत असताना लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. निष्ठ संकेत. थँक्यू डीजे. संकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता सागर देसले समोर गोल्डी. यावेळेला गॅप मधून कोणत्या प्रकारे हलू दिलेलं नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. चौकाराला 4 धावा आल्या आणि पुढील चेंडू. यावेळेला आडव्या बॅट खेळण्यात आणि गोल्डी सूरजच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर स्वतःच्या बॉडीवरचा कंट्रोल दाखवत असताना मागे परत गेले आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलकात धावा किती आहेत? 19. एक चौकार जर आला तरी सुद्धा मजा येईल या मॅचला बघायला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ये क्या हुआ? मारला की दिला समजायला मार्ग नाही. चेंडू निघून गेला आहे. येस 5 धावा. 1+4. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. मी एका चौकाला जी चर्चा करत होतो इथे 5 धावा आल्या. 24 धावा झाल्या. कुणालाही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने या 24 धावा होऊ शकतात परंतु आता झालेल्या आहेत. संकेत स्ट्राईक हिट वरती आहे. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न संकेतने केला. एका धावेसाठी चेंडूला ढकललं. 25 आल्या आणि 25 येत असताना 26 लक्ष ठेवलं गेलं ते टीम सायबा या संघासमोर. अष्टविनायक विरार या संघाच्या वतीनं. थँक्यू डीजे. साई चरण आणि राही 11 आगाशी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. साई चरण आणि राही 11 आगाशी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. साई चरणचा कर्णधार आलेला आहे. राई 11 आगाशी आपण सुद्धा या. सन्माननीय महेश रेड्डीज यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. महेश रेड्डीज यांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी या.
JKCC असा कॉल आणि अर्नाळा आलाय. धन्यवाद महेश रेड्डीज, आपण स्थानापन्न व्हायचंय. साई चरण टॉस जिंकला, काय निर्णय असेल? फिल्डिंग. विक्रम क्वालिफाय झाल्यानंतर आता जे आकाशी संघ समोर आहे, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? आम्ही आमचा नॅचरल खेळायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तुम्ही सुद्धा खूप दिवसानंतर क्वालिफाय झाला, तर त्यानंतर साई चरण सारखा संघ समोर आहे आणि दोघांची स्थिती सेम आहे, तर कसा खेळायची आम्ही अपेक्षा करू? समोर संघ तर चांगलाच आहे, पण आम्ही सुद्धा त्यांना आमचा चांगला बेस्ट देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला साई चरणने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी राहिल आणि आगाशी या संघाला आमंत्रित केलंय. चालू असलेली मॅच 26 धावांची आहे. खूप मोठा कमबॅक अष्टविनायक विरारने केलाय. आता टीम साहेबा या कमबॅकला कशा प्रकारे भेटते हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग सीझन 3 विथ पाटील नेटवर्क. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा मानस आणि पहिलं षटक हाताळत असताना प्रत्येक नमोळेला आपण बघतोय. रोहन, या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा काहीच नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये जवळ एकच धाव होती. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा ऍड झाल्या आणि 2 षटकानंतर 4 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये म्हणजे गोल्डी इम्पॅक्ट टाकणारा प्लेअर ठरलाय. बरं, इथं आपल्याकडे इम्पॅक्ट प्लेअर नाहीये, पण इम्पॅक्टफुल कामगिरी करून तुम्हाला तो इम्पॅक्ट प्लेअर बनावा लागणार आहे आपल्या संघासाठी. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली सद्य स्थिती जर आपण बघितली, 4 चेंडू 4 धावा धावपलकावरती आहेत. ज्यांनी आमच्या नारंगीगावचे सुपुत्र ज्यांच्या माध्यमातून हे सॉन्ग लिहिण्यात आलं असे अरविंदजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल, अरविंदजी पाटील आपण स्थानापन्न व्हा. या जुना कळीवाड्याचे ते जावई आहेत आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेला. आणि अरविंद साहेब, आपल्यासाठी सांगू इच्छितो की आपल्या गाण्याने सर्वांना आनंद मिळाला. इथं ऐकून सगळे तृप्त झालेत आणि आज आपल्या येण्याने सगळ्यांना माहीत तरी पडलं की नक्की अरविंदजी पाटील कोण आहेत, त्यांनी कोणते हे गाणं लिहिलंय. थँक्यू सो मच. इतकं चांगलं गीत आपण लिहिलं आणि त्याचे ते शब्द JKCच्या सर्व खेळाडूंना बळ देतात. त्याचबरोबर आम्हाला ऐकणाऱ्यांना सुद्धा एक वेगळा उत्साह येतो, आनंद येतो. बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, फेकी झाली. ओ, वेगानं फेकी. बघा, एका एका धावेसाठीचा संघर्ष किती मोठा आहे या मैदानावरचा. या मैदानावरती पहिल्या 2 दिवसामध्ये झालेला खेळ हा थोडासा संत दिसला होता काही संघांदरम्यान जर आपण बघितला, परंतु विशाल पाटील मारंबळपाडा याने केलेली ती आक्रमक खेळी त्याने दाखवून दिलं होतं इथं वेगाने धावा बनतात. पहिलं षटक संपलं, 6 धावा धावपलकावरती टीम साहेबा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. वाजव वाजव प्रवीण वाजव. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. पहिलं षटक 6 धावांचं आलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये संकेत बघायला मिळेल, ज्या संकेतने चॅलेंजिंग ओव्हर खूप चांगल्या रीतीने हाताळली आहे आतापर्यंतच्या खेळामध्ये. आणि मी विशाल पाटीलचा मगाशी उल्लेख केला, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती, तोडफोड. पहिल्याच मॅच मध्ये 35 पार धावा बनवल्यामध्ये त्याचं योगदान खूप मोठं होतं. आणि त्यानंतर असा रुद्रावतार दुसरा कोणाचा बघितला असेल तर आपण JKCC संघाच्या प्रणय म्हात्रेचा.
आणि काल प्रणय म्हात्रेचा तो खेळ आपण बघितला, त्यानंतर प्रणय म्हात्रेची बॅटिंग बघितल्यानंतर आपण JSMच्या फलंदाजी बघितली, प्रदीपची बॅटिंग बघितली, म्हणजे वादळी खेळी करणारे फलंदाज सुद्धा इथं यशस्वी ठरलेत आणि मोठमोठे कॅप्स त्यांना सुद्धा दिसलेत. आणि काल 50 या धावा सर्वाधिक आपण धावफलकर्ते बघितल्या होत्या. तुर्तास पहिल्या चेंडूवरती एक धावेवर स्ट्राईक रोटेट झाली. प्रदोष बैकर, पेड्रो बायकरमॅन स्ट्राईक एंडवरती आहे. टीम साहेबाचा धडाडीचा फलंदाज समोर संकेत जो स्ट्राईक बॉलर राहिला अष्टविनायक विरारचा. आतमध्ये येणारा चेंडू आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, फेकी सुद्धा झाली गोल्डीकडून. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येताना दिसते. मग संयम किती बाळगायचा, कुठे थांबायचं, कुठीन गेअर बदलायचे, कोणत्या वेळेला आक्रमण करायचे, याच्यासाठी प्रॉपर प्लॅन तुमच्याकडे हवा आहे. कारण आज विदाऊट प्लॅनिंग तुम्ही मॅचला जिंकूच शकत नाही आहात, मग तो कोणताही संघ असो. तुमच्याकडे प्लॅन प्रॉपर आहे तर तुमच्या जिंकण्याच्या आशा जिवंत राहतील. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू फिरलाय, कदाचित बॅट सुद्धा फिरली आहे आणि फलंदाज बाद होत असताना पहिला हादरा ऋषीदादा देसाई मैदानाबाहेर. तांबडी चांबडी चमकते उन्हात. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता, इनसाइड आउट आणि बाहेरून आडव्या बॅटनं फॉर्मचा वापर करून मारण्याचा प्रयत्न, परंतु तितका फोर्स जनरेट करू नाही शकले आणि फलंदाज बाद होताना दिसला. नवीन फलंदाज मुजम्मिल खान मैदानाच्या दिशेने येत आहेत. JKCC अर्नाळा आजच्या दिवसामध्ये काही नवीन गोष्टी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यामधला पहिला एक नवीन नियम, सुपर 6च्या मॅचेस मध्ये सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. जर का सुपर 6च्या मॅचेस मध्ये सामना टाय झाला तर आपल्याला सुपर ओव्हर बघायला मिळेल. सुपर 6 मध्ये हा नियम वापरला जाणार आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. बॅकअप चांगलं, निलेशला खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं प्रतीक नमोळेनं आणि तिथं एकदा धावून कंप्लीट केली गेली. धावपल करते आतापर्यंत 3, म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडूवरती 6 धावा तुम्हाला करायच्या. दुसऱ्या षटकातल्या धावा अजूनही 6 धावा करायच्यात, म्हणजे तिथे 2 धावा प्लस मिळतील. आता 2 चेंडूवरती 6 धावा म्हणजे 2 मोठे फटके. संकेत समोर प्रदोष आक्रमण करतील की सावध पवित्रा, पाहूयात. लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर म्हणजे आता 2 मध्ये 5. टीम साहेबासाठी हा वाईट तारणहार ठरू शकतो. जर का इथे एखादा मोठा फटका आला तर प्रदोष मध्ये क्षमता आहे. प्रदोष अशा प्रकारचे फटके मारण्यास जाणतो, परंतु काही संकेत मारू देईल का? संकेतने पहिल्या दिवशी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आहे. क्या बात आहे. चेंडूला पायामध्ये आतमध्ये येणारा चेंडू प्रदोषला काही प्रमाणात समजलेला नाहीये. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. धावपलकरती धावा किती? 11 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील बाकी. इथला चौकार टीम साहेबाला चांगल्या स्थितीमध्ये आणेल. इथून एखादी धाव किंवा डॉट हा अष्टविनायक विरारला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवेल. सिंगलसाठी खेळलेत आणि सिंगलसाठी खेळत असताना धावपलकती धावा झाल्यात 12, म्हणजे 2 धावा मायनस होतील. हे चॅलेंजिंग ओव्हर असल्या कारणानं 10 धावा असतील. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. सन्माननीय मोहनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या रोहनचे वडील आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोहन पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू प्रथमचा वाईट साठी आला. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 2 महत्वाचे खेळाडू टीम साहेबाच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. मुजम्मिल खान आणि प्रदोष बाईकर. या सामन्याला त्यांना अंजाम द्यायचंय. म्हणजे पुन्हा एकदा क्या बात आहे. प्रथम वरती दडपण आहे आणि ते दडपण साप या 2 वाईट द्वारे दिसून येत आहे. इथून बाहेर पडावं लागणार आहे.
अष्टविनायक विरारला हा सामना जिंकण्यासाठी प्रथमच्या या षटकामध्ये किती कमीत कमी धावा खर्च होतील याच्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. तुर्तास प्रदोष बैकर, मुजम्मिल खान मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत. डाऊन द ग्राउंड केला, चौथा डाऊन द ग्राउंड खेळत असताना चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू. या चौकाराने इक्वेशन मध्ये खूप मोठा बदल आलाय. चॅलेंजिंग ओव्हर ही दुसऱ्यांसाठी अपवाद आहे परंतु आमच्यासाठी नाही असं सांगत असताना चॅलेंजिंग ओव्हरला अनसक्सेसफुल झाल्यानंतर 11-10 इक्वेशन. काय जबरदस्त बॅटिंग होतीये. इथून आता प्रथमला डाबाला सावरणं गरजेचं असणार आहे. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येताना दिसते. सोपा सामना झालाय. 10 मध्ये 9 अशी सद्यस्थिती. यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप चांगली असणार आहे. पण जर का आपण ड्रॉ बघितलात, काल जो ड्रॉ पडलाय, ज्या पद्धतीनं लॉट्स पडलाय त्या लॉट्सला बघाल तर मॅचेस खूप चांगल्या लागल्यात. म्हणजे समान संधी सगळ्यांना. काही मॅचेस मध्ये इथे खराब शॉट. प्रदोष बैकर याने इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डायरेक्टली बाद व्हावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं पतन टीम साहेबाला. दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू. कट काढण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले, सिंगल धाव येताना जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे आणि प्रसादच्या हातामध्ये चेंडू. दोन चेंडू 2 धावा आल्यात. आता 4 चेंडू 4 धावांची गरज. काय हा तो असा सामना असणार आहे का तो जेकेसीसी मधला तो 6 धावांचा बचाव 6 धावांचा चेस करत असताना संघर्ष दाखवेल. तो संघर्ष दिसून तर येणार आहे. सुरुवातीला ऍडव्हान्स क्षेत्ररक्षक लगावण्यात आला, म्हणजे शॉट मध्ये गोल्डीला बोलावलं गेलं. गोल्डीच्या थोडासा दुरून चेंडूला डिक्लेअर झोनच्या दिशेने पाठवलं, सिंगल धाव येताना दिसते. आता मुजम्मिलचा अप्रोच काय,
बघा एखादा चौकार ज्या वेळेला मारायचा असतो ना त्यावेळेला क्लिअर माइंडसेट असतो की मोठ्या फटक्यासाठी जायचंय, पण सिंगल काढायचे असते त्यावेळेला माइंडसेट क्लिअर नसतो. नेहमीच तळ्यात मळ्यातवाली कहाणी असते. आता त्या तळ्यात मळ्यातवाल्या कहाणीमधून काय तो चौकार किंवा सिंगल नक्की काय एका धाब्यासाठी खेळले. सिंगल धाव येताना दिसते. हळू 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 मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न झालाय. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. करवट बदलणारा हा सामना आणि या करवट बदलणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारणार. टीम साहेबांनी आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस खेळल्यात आणि अष्टविनायक विरारने सुद्धा लो स्कोरिंगच मॅच खेळलेल्या आहेत. त्यामुळे या दोघांना आता या मॅचला वाचवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर थोडीशी अशी की त्या इतक्या मोठ्या संकटांमध्ये अडकलेला करण बेराई, आता करण बेरेला या संकटावरती उपाय काढायचा आहे. एक धाव काढण्यासाठीचा संघर्ष. अडवण्याचा प्रयत्न झाला. फेकी संकेतने चेंडू अडवला. चेंडू फेकला गेला आणि फेकल्यानंतर एक धाव धावून कंप्लीट झाली. अनिल पाटील उर्फ मामाश्री यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अनिल जे पाटील आपल्याला की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 3च्या वतीनं. मामाश्री आपणास विनंती आपण मंचावरती यायचंय. आता 1 चेंडू एका धावेची गरज. कुणालाही वाटलं नव्हतं हा सामना असा 1 चेंडू एका धावेवरती येईल, परंतु येऊन थांबलाय आणि तो येत असताना आता क्षेत्ररक्षण सजावट खूप चांगली. गोल्डी मगाशी संकेतच्या जागेवरती होता आणि तो तिथून हल्लाले चेंडू तिथेच गेला. गोल्डी असा खेळाडू त्याला वसई विरार पासून पार अंधेरीपर्यंतचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे आणि तो आता क्षेत्ररक्षण सजावट करत असताना चेंडूला अडवलं गेलं. फेकी. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम साहेबांनी. पराभवाच्या छायेमध्ये अष्टविनायक विरार. दादा आणि प्रदोष गोलंदाजाची उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाची उडविती होश पाहून साऱ्यांना चढतो जोश. सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर है बाबा. सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर है बाबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. थँक्यू. मॅच थोडी 2 ते 3 मिनिटं थांबेल. जनरेटर वरती
मॅन ऑफ द मॅच आता झालेला मॅचचा ऋषीदादा देसाई 1 धावांचे षटक आणि 1 विकेट. वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर टीम साहेबाचे कर्णधार, तर टीम साहेबाचे सर्वे सर्वा आणि त्यांचा गौरव केला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे संदीपजी वाढाण यांच्याकडून. अरविंदजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. आणि रानोबा इव्हेंट्स कडून मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आज सुपर 12च्या मॅचेससाठी खास रानोबा इव्हेंट्स कडून मेडल. मयूर भोईर खुश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व बाबी अरविंदजी पाटील साहेबांना विनंती केली की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय संदीपजी वाडण साहेब यांच्या